हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बंडुशा गायकवाड ऑफिशियल। आज आपण शिकणार आहोत लाईट बिल डाउनलोड कसे करावे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम कोणताही ब्राउझर ओपन करून घ्या। त्यानंतर ॲड्रेस बार मध्ये लिहायचे आहे महावितरण आणि एंटर करायचे आहे। त्यानंतर सर्वात वरती तुम्हाला दिसेल महावितरणची वेबसाईट, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड ही। त्या खालती वेब सेल्फ सर्व्हिस हे दिसेल, यावरती क्लिक करायचे आहे। नंतर इकडे न्यू यूजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचे आहे। नंतर असा एक रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल। सगळ्यात आधी इथे कंझ्युमर नंबर टाकायचा आहे। कंझ्युमर नंबर म्हणजे तुमच्या लाईट बिलावरती ग्राहक क्रमांक असतो, तो इकडे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खालती मोबाईल नंबर टाकायचा असतो। जो मोबाईल नंबर तुम्ही इकडे टाकणार आहात तो मोबाईल नंबर तुमच्या लाईट बिलासोबत आपोआपच लिंक होऊन जात असतो। नंतर इकडे ईमेल आयडी टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकल्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे आहे। तुमच्या ईमेल आयडी वरती ओटीपी येईल, तो ओटीपी इकडे भरून घ्यायचा आहे। इकडे बघा लिहिलेले आहे ओटीपी हॅज बीन सेंड टू आणि तुमचा ईमेल आयडी पुढे लिहिलेला आहे। ओके वरती क्लिक करा आणि ईमेल वरती आलेला ओटीपी तुम्हाला इकडे भरून घ्यायचा असतो। ओटीपी टाकून झाल्यानंतर मेंबरशिप प्रोफाइल मध्ये लॉगिन नेम मध्ये तुमच्या मनाचा युजर नेम बनवून घ्यायचा आहे। पासवर्ड सुद्धा तुमच्या मनाचा बनवायचा आहे आणि पासवर्ड कशा प्रकारचा असला पाहिजे ही स्टेप्स पुढे दिलेली आहे, ज्यामध्ये कमीत कमी एक अक्षर कॅपिटल, एक अक्षर स्मॉल, अंक असले पाहिजेत आणि स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे। आणि खालती कन्फर्म पासवर्ड मध्ये पुन्हा तेच पासवर्ड टाकून घ्यायचे आहे जे तुम्ही वरती बनवलेले असेल आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। आता बघा सबमिट वर क्लिक केल्यावरती काय तर लॉगिन नेम ऑलरेडी एक्झिट, चूज डिफरंट लॉगिन नेम। ओके वरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही जे लॉगिन नेम बनवला असेल त्याच्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा सबमिट वरती क्लिक करायचं आहे। तर आता बघा इथे काय लिहून आलं, युअर अकाउंट हॅज बीन रजिस्टर सक्सेसफुली, यू मे नाव लॉग इन युझिंग लॉगिन नेम अँड पासवर्ड। तर आता बनवलेल्या लॉगिन नेमनी आणि पासवर्डनी इकडे लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी बनवलेला लॉगिन नेम इथं टाकून घेतो। त्यानंतर खालती पासवर्ड जो बनवला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो खालच्या बॉक्समध्ये तसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि मग खाली इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। बघा लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी पुन्हा इकडे टाकून घ्यायचा आहे। इकडे तुम्ही खाली वाचू शकता ओटीपी हॅज बीन सक्सेसफुली सेंड टू युअर रजिस्टर ईमेल ॲड्रेस अँड मोबाईल नंबर। तर आताचा जो ओटीपी आहे तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्हीवरती आलेला असतो। जो लवकर येईल तो इकडे टाकून व्हॅलिडेट ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचे असते। व्हॅलिडेट ओटीपी केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल वेलकम, पुढे तुमचे नाव असेल आणि लॉग आउटचा ऑप्शन आलेला असेल, हे तुमचं माय अकाउंट असेल। इकडे डायरेक्ट तुम्हाला खाली यायचं आहे। इकडे कंझ्युमर नंबरच्या खाली बघा तुमचा ग्राहक क्रमांक दिसतो आहे, पुढे सर्व इन्फॉर्मेशन आहे आणि शेवटी इकडे आल्यानंतर व्ह्यू बिलचं एक ऑप्शन आहे, इकडे क्लिक करायचे आहे व्ह्यू बिल वरती। नंतर इकडे तुम्ही बघू शकता तुमचं हे बिल इकडे तुम्हाला दिसतं। इथं पुन्हा मुद्रण योग्य आवृत्ती पहावरती क्लिक करायचं आहे आणि मग इकडे तुम्हाला एक ऑप्शन येतं प्रिंट डाउनलोड, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इकडून तुम्हाला तुमचं बिल तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता। इकडे तुम्हाला दिसतं आहे हे बिल, किंवा तुम्ही इकडे डेस्टिनेशन मध्ये जिथे प्रिंटरचं नाव दिसत आहे तिकडे क्लिक करून सेव्ह ॲज पीडीएफ करू शकता आणि तुमचं जे बिल आहे त्याची पीडीएफ सेव्ह करू शकता, जेणेकरून ही तुम्ही दुसऱ्या कोणालाही पाठवू शकता व्हॉट्सअप वरती वगैरे। इकडे तुम्हाला सेव्ह करताना लोकेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे की तुम्ही कुठे सेव्ह करू इच्छितात। समजा आपण डेस्कटॉप घेतला, नाव तसंच राहू द्या महावितरण LTE बिल आणि सेव्ह वरती क्लिक केलं आपण। ठीक आहे, याला मी मिनिमाइज करून दाखवतो। हे बघा इकडे हे बिल सेव्ह झालेलं आहे महावितरण LTE बिल नावाने। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।